राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण आहेत। सर, काय सांगाल? खरं तर दादा आता नाहीत आणि अशा पद्धतीने जे आहे ते जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन करायची वेळ आली आहे। असं आहे, दुर्दैवी शेवटी असं आहे की ज्या दादांचा वाढदिवस आम्ही प्रचंड उत्साहाने साजरा करायचो, तोच वाढदिवस आता जयंतीमध्ये परिवर्तन करायची पाळी आली। त्याच वेळेस आता दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेण्यासाठी सर्व मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं बोलतो आहे, आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेत। त्यामध्ये दादांच्या आवडीचा विषय वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल आणि त्याला जोडूनच जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे औद्योगिक असेल, सहकार असेल, कृषी असेल, वैद्यकीय असेल, या साहित्य असेल, या विविध क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत त्यांचा पुरस्कार अजितदादा स्मृती पुरस्कार देण्याचं सुद्धा नियोजन आहे। आपण बघतोय खरं तर दादा गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेला जे आहे ते जोर आला आहे आणि असंच पुन्हा ती चर्चा वाढली। आता चर्चा का वाढली मला माहीत नाही, बरोबर मी बातमी वाचली जयंतराव आणि ते सगळे एकत्र गेले, पण मला त्यात काही तथ्य वाटत नाही। जी काय चर्चा असेल ती पवार कुटुंबियामध्ये होईल, आम्हाला तरी त्यातली काही मला तरी वैयक्तिक काही माहिती त्यात नाही आहे। वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे? नाही, सामान्य कार्यकर्त्याला पवार कुटुंबियावर, अजितदादांवर, आदरणीय साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटणं साहजिकच आहे ना, परंतु काही टेक्निकल अडचणी असतील किंवा काही निश्चितच याच्यामधून काहीतरी मार्ग निघेल। माहिती अशी मिळते की सुप्रिया सुळे जे ते केंद्रात सांभाळणार आणि राज्यात जे ते सुनेत्रा पवार पाहणार। आता हे मला तरी अधिकृत माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मला त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही। आपण फक्त उद्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवड पार पडणार आहे। भाजपासुद्धा रसिकीची पाहायला मिळते, शिवसेनेसुद्धा अनेक जण इच्छुक आहेत। काय आहे नेमकं? एवढंच मी तुम्हाला सांगतो, उद्याची चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध आणि एकमताने होईल, हे मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू शकतो। कोण असं नाही, ते आता आज मुख्यमंत्री निर्णय देतील आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलेलं आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय दिला तो मान्य करायचा। त्यामुळे मी ठामपणे सांगतो, उद्याची निवडणूक बिनविरोध आणि एकमताने होईल। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ज्याची तोंडावर आली, मध्यंतरी तुमच्यासुद्धा चर्चा होते की भाजप कोण लढवणार, तर आता भाजपसुद्धा तयारी करते? नाही, आता असं आहे की महायुतीमध्ये घटक पक्ष जरी आम्ही असलो तरीही मी मागच्या 3 वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चांगल्या मताने निवडून आलो आहे। त्यामुळे ही जागा मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढवणार इच्छा आहे आमची आणि पक्षाने मला तसं सूचित केलं आहे। आपण बघतोय गेल्या 20 ते 22 दिवसापासून दिल्लीत सोनम वांगचुक याचं उपोषण सुरू होतं, मात्र काल जे ते सरकारनं उपचाराच्या नावाखाली त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा आज अभिजित दिपकेने उपोषण कंटिन्यू केले। असं सगळं असताना आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दिला आहे, आंदोलन केले मुंबईत। असं आहे की शेवटी त्या नीटच्या परीक्षेत ज्यांनी गैरकृत्य केलं किंवा ज्यांचा सहभाग होता त्यांना पाठीशी कुणीही घालणार नाही, त्याचं काही प्रोसेस आहे आणि आता आंदोलन आहे। शेवटी ज्यांना असं वाटतं की आंदोलन आपल्यावर अन्याय झाला ते त्याची प्रतिक्रिया देत आहेत। तर निश्चित यापुढील परीक्षेमध्ये बिनचूक आणि चोखपणाने विदाऊट एनी अडचण म्हणजे कुठलीच अडचण न येता पारदर्शकपणे परीक्षा होतील याबद्दल सरकारने दक्षता घेतली पाहिजे। निश्चित बघतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण होते। अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले, त्या अनुषंगाने त्यांनी आपले संवाद साधला। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।